भाग 22. आदित्यने पेन ड्राईव्ह आर्यनच्या हातात दिला. आर्यनने त्याच्याकडे पाहत विचारलं, यात नेमकं काय आहे? आदित्य म्हणाला, तुझ्या वडिलांच्या मृत्यूच्या रात्रीचं पूर्ण रेकॉर्डिंग. पण ते पाहण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव. जे दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. अन्वीने विचारलं, आमची पहिली भेट योगायोगाने नव्हती असं का म्हणालास? आदित्य काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, कारण तुमची भेट घडून आणणाऱ्या व्यक्तीला तुमच्या प्रेमाची गरज होती. आर्यन दचकला, कशासाठी? आदित्य म्हणाला, एका गुप्त कागदावर सही मिळवण्यासाठी. अन्वीने विचारलं, माझ्याकडून? हो, पण तुला त्याची कल्पनाही नव्हती. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. मग त्या कागदपत्रावर काय होतं? आदित्यने उत्तर दिलं, तुझ्या वडिलांची संपत्ती आणि तुझ्या वडिलांच्या मृत्यूचा पुरावा. आर्यनने पेन ड्राईव्ह घट्ट पकडला. मला आता सगळं जाणून घ्यायचं आहे. दोघे जवळच्या एका सुरक्षित ठिकाणी गेले. आर्यनने लॅपटॉपमध्ये पेन ड्राईव्ह लावला. स्क्रीनवर जुने रेकॉर्डिंग सुरू झाले. व्हिडिओमध्ये आर्यनचे वडील एका खोलीमध्ये बसलेले होते. त्यांच्यासमोर एक व्यक्ती उभी होती. आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता. एक होता, तुम्ही हे कागद माझ्या नावावर केले नाहीत तर तुमच्या मुलांना धोका आहे. आर्यनने स्क्रीनकडे पाहिलं. हा आवाज? अन्वी म्हणाली, हा कोणाचा आहे? व्हिडिओतील व्यक्ती हळूहळू कॅमेऱ्याकडे वळली. आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. तो विनायक होता. व्हिडिओ पुढे सुरू राहिला. आर्यनचे वडील म्हणत होते, मी माझ्या मुलांना तुझ्या हवाली कधीच करणार नाही. विनायक म्हणाला, मग तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. व्हिडिओ अचानक बंद झाला. आर्यन म्हणाला, म्हणजे विनायकच सगळ्यामागे होता? आदित्य म्हणाला, तो फक्त एक भाग होता. अन्वीने विचारलं, मग त्याच्या मागे कोण? आदित्यने दुसरी फाईल उघडली. त्यात काही जुने फोटो होते. एका फोटोमध्ये विनायक एका स्त्रीसोबत उभा होता. अन्वीने फोटो पाहताच तिच्या हातातून फोन खाली पडला. ही? आर्यनने विचारलं, काय झालं? अन्वीने थरथरत्या आवाजात सांगितलं, ही माझी आई जान्हवी आहे. आर्यन स्तब्ध झाला. पण आई तर विनायकला ओळखतही नाही म्हणाली होती. आदित्य शांतपणे म्हणाला, म्हणूनच मी सांगितलं होतं, तुमची पहिली भेट योगायोग नव्हती. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या आईने माझ्याशी खोटं बोललं? आदित्य म्हणाला, तुझी आई एकटी दोषी नाही. तिला कोणीतरी धमकावत होतं. आर्यनने विचारलं, कोण? आदित्यने पुढची फाईल उघडली. त्यात एक नाव होतं, माधव. तेवढ्यात आर्यनच्या फोनवर कॉल आला. कॉल जान्हवीचा होता. आर्यनने फोन उचलला. पलीकडून तिचा घाबरलेला आवाज आला, आर्यन, आदित्यवर विश्वास ठेवू नकोस. आर्यनने दचकून आदित्यकडे पाहिलं. जान्हवी पुढे म्हणाली, तो तुला सत्य सांगत नाही, कारण तुझ्या वडिलांच्या मृत्यूच्या रात्री तो स्वतः तिथे होता. कॉल अचानक कट झाला. आर्यनने फोन खाली केला. आदित्य शांत उभा होता. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तू त्या रात्री तिथे होतास? आदित्य काही क्षण उत्तर दिलं नाही.
मग तो म्हणाला, हो, पण मी तुमच्या वडिलांना मारलं नाही. आर्यनने विचारलं, मग रात्री नेमकं काय झालं? आदित्यने हळू आवाजात उत्तर दिलं, त्या रात्री मी एका व्यक्तीला तुमच्या वडिलांच्या गाडीमध्ये बसताना पाहिलं होतं आणि ती व्यक्ती होती तुझी आई. आदित्यच्या बोलण्याने आर्यन आणि अन्वी दोघेही स्तब्ध झाले. अन्वीने थरथरत्या आवाजात विचारलं, माझी आई बाबांच्या गाडीत का बसली होती? आदित्य म्हणाला, हेच तर मला माहिती करून घ्यायचं होतं. त्या रात्री मी त्यांचा पाठलाग करत होतो. आर्यनने विचारलं, मग पुढे काय झालं? आदित्य म्हणाला, तुझ्या वडिलांची गाडी जुन्या रस्त्यावर थांबली. जान्हवी गाडीतून उतरली आणि एका व्यक्तीशी बोलू लागली. अन्वीने विचारलं, कोणाशी? आदित्य म्हणाला, विनायकशी. आर्यनला धक्का बसला. म्हणजे आई आणि विनायक एकत्र होते? आदित्य म्हणाला, ते दिवस होतं तसं साधं नव्हतं. ते दिसत होतं तसं साधं नव्हतं. जान्हवी विनायकला काहीतरी देत होती. काय? एक लहानशी काळी पेटी. अन्वीने गळ्यातील लॉकेटला हात लावला. हीच पेटी? आदित्यने मान हलवली. हो, पण त्या पेटीत काय होतं हे मला माहिती नव्हतं. आर्यन म्हणाला, मग तू इतकी वर्ष गप्प का राहिलास? आदित्यचा चेहरा गंभीर झाला, कारण माझ्यावरही दबाव होता. मी सत्य सांगितलं असतं तर माझ्या आईला मारण्याची धमकी दिली होती. अन्वीने विचारलं, तुझी आई कोण? आदित्यने उत्तर दिलं, तीच स्त्री जिच्याबद्दल तुमच्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आर्यन म्हणाला, नाव? आदित्य काही क्षण शांत राहिला. सावित्री. अचानक अन्वीचा फोन वाजला. स्क्रीनवर जान्हवीचं नाव होतं. तिने कॉल उचलला. जान्हवी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अन्वी, माझं ऐक, आदित्यवर विश्वास ठेवू नकोस. अन्वी म्हणाली, आई, तुम्ही विनायकला भेटला होता का? काही क्षण शांतता होती. मग जान्हवी म्हणाली, हो. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. का? जान्हवी म्हणाली, तुझं आयुष्य वाचवण्यासाठी. आर्यनने फोन घेतला. मग बाबांच्या गाडीमध्ये तुम्ही का बसला होतात? जान्हवी म्हणाली, कारण त्या रात्री तुझ्या वडिलांना वाचवण्यासाठी मी त्यांच्यासोबत गेले होते. आर्यन म्हणाला, पण आदित्य म्हणतो की तुम्ही विनायकला काहीतरी दिलं. जान्हवीचा आवाज थरथरला. हो, पण ती पेटी विनायकसाठी नव्हती. मग कोणासाठी? जान्हवी म्हणाली, ती तुझ्या वडिलांनी मला दिली होती आणि ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. अन्वीने विचारलं, योग्य व्यक्ती कोण? जान्हवी काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तुझा भाऊ. अन्वी दचकली. आर्यन? जान्हवी म्हणाली, नाही. आर्यनचा चेहरा बदलला. मग कोण? जान्हवी म्हणाली, आदित्य. कॉल अचानक कट झाला. सगळे आदित्यकडे पाहू लागले. आदित्यच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. आर्यनने विचारलं, तुझ्याकडे ती पेटी आहे? आदित्यने हळूच आपल्या बॅगेतून एक काळी पेटी बाहेर काढली. अन्वीने ती पाहताच ओळखली. हीच आहे. आदित्यने पेटी उघडली. आत एक जुना फोटो, एक छोटी चावी
आणि एक पत्र होतं. आर्यनने पत्र उचललं. त्यावर लिहिलं होतं, आदित्यसाठी. आदित्य कधीही पूर्णपणे लपू राहत नाही. आदित्यने पत्र वाचायला सुरुवात केली. पण पहिल्याच ओळीवर तो थांबला. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. आर्यनने विचारलं, काय लिहिलं आहे? आदित्यने पत्र आर्यनकडे दिलं. त्यात लिहिलं होतं, तू माझा मुलगा नाहीस, पण तू माझ्या मुलाला वाचवण्यासाठी जन्माला आला आहेस. आदित्यच्या हातातून पत्र खाली पडलं. अन्वीने विचारलं, मग आदित्य कोण आहे? तेवढ्यात बाहेरून गोळीचा आवाज आला. सगळे दचकले. आदित्यने खिडकीतून बाहेर पाहिलं. दूर उभी असलेली काळी गाडी वेगाने निघून जात होती. आदित्य म्हणाला, तो आपल्याला गप्प करण्यासाठी आला होता. आर्यनने विचारलं, कोण? आदित्यने गाडीच्या दिशेने पाहत उत्तर दिलं, माझ्या वडिलांचा खरा खुनी. गोळीचा आवाज ऐकताच आर्यनने अन्वीला आपल्या मागे घेतलं. आदित्य खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. तो आपल्याला घाबरवण्यासाठी आला नाही. त्याला ही पेटी हवी आहे. आर्यनने विचारलं, पण या पेटीत असं काय आहे? आदित्य म्हणाला, ज्यामुळे माझ्या वडिलांचं मृत्यूचं खरं कारण समोर येईल. अन्वीने पेटीतील छोटी चावी हातात घेतली. ही चावी कुठली आहे? आदित्य म्हणाला, मला माहिती नाही, पण माझ्या वडिलांनी ती मला देताना एकच सांगितलं होतं, ज्या दिवशी तुला आर्यन भेटेल त्या दिवशी ही चावी त्याच्याकडे दे. आर्यन दचकला. माझं आणि तुझं भेटणं बाबांना आधीच माहिती होतं? आदित्य म्हणाला, हो, आणि म्हणूनच तुमची पहिली भेट योगायोग नव्हती. अन्वी शांतपणे म्हणाली, मग आपल्याला त्या चावीचा उपयोग करून काय उघडायचं आहे? आदित्यने पेटीतील फोटो उचलला. फोटोच्या मागे एक पत्ता लिहिलेला होता, जुना रेल्वे गोदाम क्रमांक 7. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.